तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर लास्ट 2-3 व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण हैदराबादमध्ये आहोत आणि हैदराबादमधले जे काही टुरिस्ट प्लेस आहेत तर ते टुरिस्ट प्लेस एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तसाच एक टुरिस्ट प्लेस एक्सप्लोअर करण्यासाठी आपण आलो आहोत. तर इकडे तिकीट काढण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा आहेत. तर ऑनलाईन तिकीट जर काढायचं असेल ना तर इथे QR कोड दिला होता. ते QR कोडने स्कॅन केल्यानंतर असा एक फॉर्म ओपन होतो, ज्या फॉर्म थ्रू आपण जे आहे ते तिकीट बुक करू शकतो. तर मोठ्या लोकांसाठी 60 रुपये तिकीट आहे आणि त्याच्यानंतर जे चाइल्ड आहेत म्हणजे बिलो 12 इयर्स तर त्यांचं एक 20 रुपीज तिकीट आहे. तर इथे अशी तिकीट काढल्यानंतर हा QR जनरेट होतो. तर त्या एंट्रीवरती हा QR दाखवावा लागतो. तर तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढायला जमत नसेल तर इकडे ऑफलाईन तिकीटचं सुद्धा त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे. तर आपलं तिकीट काढून झाल्यानंतर सध्या कसं आहे, जर गर्दी असेल तर गर्दीच्या वेळेला दोन्ही गेट ओपन असतात. तर आपण आलो होतो सॅटर्डेला, तर त्यामुळे इकडे गर्दी कमी होती. तर एकच गेट चालू होता. तर इकडे लाईनमध्ये आतमध्ये सोडलं जातं आणि इथे स्कॅनर आहे. त्या स्कॅनरवरती स्कॅन केल्यानंतर गेट ओपन होतो आणि त्याच्यानंतर आतमध्ये सोडलं जातं. तर हा आहे त्यांचा मेन गेट, जो आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला असेल. तर इकडे मेन गेटने तर एंट्री नसते. तर गेटच्या बाजूला जे तिकीट काउंटर आहे तर तिथे स्कॅनर वगैरे ठेवलेले आहे. तर ते स्कॅन करूनच नंतर पुढे एंट्री दिली जाते. तर एंट्री केल्याच इकडे डाव्या बाजूला ना आर्ट्स आणि त्याच्यानंतर क्राफ्टचे सुद्धा इथे शॉप्स आहेत. त्याच्यासोबत इथे तुम्हाला विणकाम किंवा जे भरतकाम असते तर कपड्यांवरती जे भरतकाम वगैरे केलं जातं तर त्या प्रकारचे इकडे कपडेसुद्धा इकडे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर लाकडी खेळणी, लाकडी भांडी, त्याच्यानंतर चांबड्याच्या चप्पल म्हणजे ओरिजिनल लेदर आहे. त्याच्यानंतर जो डुप्लिकेट लेदर आहे तो आर्टिफिशियल लेदर, तर त्या लेदरचे तुम्हाला इकडे शूज, सँडल, चप्पल्स वगैरे मिळून जातील. त्याच्यानंतर इतर शोभिवंत ज्या वस्तू आहेत ना तर त्या वस्तूसुद्धा इथे मिळून जातील. तर त्यासाठी इकडे हे मार्केट आहे. तर इकडे लाकडाच्या शोभिवंत वस्तूंचं मोठं मार्केट आहे, कारण या पूर्ण एंटायर मार्केटमध्ये ना जास्त करून हे लाकडाच्या ज्या वस्तू आहेत ना त्यांचे शॉप्स आहेत ते इकडे जास्त होते. त्याचप्रकारे जे कपडे आहेत ना त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ साड्या इकडे जास्त प्रमाणात आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला हैदराबादच्या स्पेशल साड्या भेटतील. त्याच्यानंतर जे आहे ना हे समोर पाहतो ना तर तो एक्झिट गेट आहे. तर जसं आपण एंट्री केली होती तिथे एक गेट होता, तसंच सेम इकडे एक्झिटच्या इथे गेट आहे. तर इकडे ना एक ॲम्पी थिएटर आहे, जिथे तुम्ही ज्या छोट्या पार्ट्या वगैरे आहेत ना तर पार्टी किंवा शो, मॅजिक शो वगैरे जे काय असेल ना तर तिथे ते या ठिकाणी केलं जातं. कारण इथे इनफ स्पेस आहे. समोर पाहिलं ना तर इथे स्टेज आणि त्यानंतर बसायला वगैरे प्रॉपर अरेंजमेंट आहे. तर याचं नावच ते आहे की ॲम्पी थिएटर म्हणून याला नाव देण्यात आलेलं आहे. तर या मोठ्या पार्कमध्ये हे म्हणजे अराऊंड 100-200 माणसं तरी आरामात बसतील. तर अशा कॅपॅसिटीचं इथे ॲम्पी थिएटर आहे. त्याच्यानंतर पूर्ण या पार्कमध्ये ना तुम्हाला असे जे स्कल्पचर आहेत ना ते पूर्ण या स्टार्टिंगपासून पूर्ण एंडपर्यंत पाहायला मिळतील. असे छोटे छोटे मिनिएचर आहेत जे काय जे आहेत ना ते दगडामध्ये कोरीवकाम केलेले आहेत. काय असे मातीच्या मूर्त्या वगैरे आहेत. तर या ठिकठिकाणी तुम्हाला पूर्ण गार्डनमध्ये पाहायला मिळतील. तर हे जे गार्डन आहे ना ते गार्डन हायटेक सिटी, हैदराबादमधील फेमस IT हब, म्हणजे आपल्या इंडियामध्ये असे खूप सारे मोठे IT हब आहेत. त्यापैकी एक मोठा IT हब ही इथे हैदराबादमध्ये हायटेक सिटीमध्ये आहे. तर त्या हायटेक सिटीच्या बरोबर बाजूलाच इथे एकदम बाजूला नाही तरी वॉकेबल म्हटलं तर एक 10-15 मिनटं असेल. तर 10-15 मिनटाच्या अंतरावरती हे पार्क आहे. आणि या पार्कमध्ये ना तुम्हाला काय पाहायला मिळेल की पहिला एंट्री केल्या तुम्हाला ते आर्ट आणि क्राफ्टचं जे मार्केट आहे ना तर ते पाहायला मिळेल. त्याच्यानंतर इकडे रॉक गार्डन आहे, त्याच्यानंतर स्कल्पचरल गार्डन आहे, प्लस इथे बर्डचं पार्क आहे. आणि इथे ना तुम्हाला महाभारतातील काही क्षण आहेत ना तर ते क्षण अशा दगडामध्ये कोरलेले आहेत, तर ते सुद्धा पाहायला मिळते. तर इकडे पुढे आल्यानंतर ना इथे
बर्ड पार्क चालू व्हायच्या आधी इकडे हे ससे आहेत. तर ते पूर्ण एका पिंजऱ्यामध्ये जवळजवळ 20 ससे त्याने ठेवले होते. तर हे एक लहान मुलांसाठी एक अट्रॅक्शन पॉईंट आहे. इथे तुम्हाला ससे पाहायला मिळतील. तर हे यांना सेपरेट पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि पुढे गेल्यानंतर ना तर तिकडे थोड्या अंतरावरती बर्ड पार्कसुद्धा आहे. तर हे जे आहे ना हे इकडे रॉक गार्डन आहे. इथे या दगडामध्ये काही कोरीव काम केलेलं आहे. जे स्कल्पचर पार्क आहे ना जिथे दगडामध्ये पूर्ण कोरीव काम केलेले स्टॅच्यू ठेवलेले आहे, तर तो एक सेपरेट पार्क आहे. आणि त्याच्याच बरोबर इथे हा रॉक गार्डन आहे जिथे तुम्हाला हे स्कल्पचर इथे सुद्धा थोड्या प्रमाणात पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर हा इथे ना जर इव्हनिंगला आलं ना तर इव्हनिंगला इकडे लाईट वगैरे केलेलं असतं. तर त्यामुळे इव्हनिंगचा जो दृश्य आहे ना जो नजारा आहे ना तो दिवसापेक्षा इव्हनिंगला भारी असतं. तर इकडे सॅटरडे असल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. तर त्याबरोबर गार्डनच्याच बाजूला इकडे आहे ना हे समोर पाहतोय ग्रीन कलरमध्ये, तर इथेच आहे हे बर्ड पार्क. आणि बर्ड पार्कमध्ये थोड्या प्रमाणात इथे पक्षी आहेत ज्याच्यामध्ये कबूतर पाहायला मिळतील. त्यानंतर काही एक्झॉटिक बर्ड आहे ज्याच्यामध्ये मला कोकाटेल, त्याच्यानंतर कन्नूरच्या वेगवेगळ्या जाती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हे जे समोर पाहता ना ते टर्की आहेत, टर्की बर्ड. तर त्याच्यासुद्धा वेगवेगळ्या जाती इथे पाहायला मिळतील. तर त्याच्यानंतर हे कोंबडेसुद्धा मला इकडे पाहायला मिळाले वेगवेगळ्या प्रकारचे, कारण हे इंडियन तर वाटत नव्हते. आणि त्यानंतर हे टर्की इथे खूप प्रकारचे होते. तर हे समोर पाहता ना आता कन्नूर आहे. तर कन्नूरचे सुद्धा वेगवेगळे प्रकार होते. इथे पायनॅपल होता कन्नूर, त्यानंतर कन्नूर होता. आणि त्याच्यानंतर पुढे हा जो समोर पाहतोय ना तो हा कन्नूर आहे. तर एवढं मोठा पिंजरा होता पण त्याच्यामध्ये हे 4-5 असे कन्नूर ठेवलेले होते. म्हणजे प्रॉपर झू टाईपमध्ये नाही आहे. असे मुबलक थोडक्याच प्रमाणात इथे तुम्हाला असे बर्ड पाहायला मिळतील. ज्याच्यामध्ये हा मोठा पिंजरा आहे ना ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे टर्की आहेत ना टर्कीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर टर्कीच्या मोठ्या पिंजऱ्याच्या बाजूला ना इकडे बाजूला फिजन बर्ड आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे इकडे फिजन बर्ड होते ज्याला आपलं मराठी भाषेमध्ये याला धनेश पक्षी बोलतात. जो नॉर्मली जे सह्याद्रीचे खोरे आहेत ना तर त्या साईडला यातले काही जे प्रजाती आहेत ना ते पाहायला मिळतात. तर इंस्टाग्रामवरती एक वाईल्ड क्राफ्ट म्हणून एक चॅनल आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या सह्याद्री खोऱ्यातले जे पण बर्ड आहेत ना तर ते पाहायला मिळतात. तर हा जो फिजंट आहे ना तर फिजंटच्या काही प्रजाती आपल्यासुद्धा सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळतात. तर इथे या पिंजऱ्यामध्ये एक 4-5 प्रकारचे फिजंट म्हणजे धनेश पक्षी आहेत ना तर त्याच्या जाती इथे पाहायला मिळाले. ज्याच्यामध्ये गोल्डन फिजंट आहे, सिल्वर फिजंट आहे. तर मल्टी कलर पक्षी आहे म्हणजे याला पाहिलं तर मोर दॅन 3-4 कलर आहेत त्याला. तर असे बर्डसुद्धा या बर्ड पार्कमध्ये पाहायला मिळाले. तर बर्ड पार्क पाहून झाल्यानंतर इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटे छोटे खेळणेसुद्धा ठेवण्यात आले. ज्याच्यामध्ये स्लायडिंग्स वगैरे होते, सीसॉ होते, छोटे झोके होते. तर लहान मुलांसाठी इकडे खास आकर्षण पॉईंट म्हणजे हे इकडे खेळणे ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मेन अट्रॅक्शन म्हणजे ही श्रीकृष्ण नगरी, ज्याच्यामध्ये महाभारतातील काही जे क्षण आहेत ना ते क्षण इथे हे जे सेक्शन आहे ते या सेक्शनमध्ये रेखाटण्यात आलं आहे. ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ जे आहेत ना ते श्रीकृष्णाने केलेले जे वध वगैरे होते ना तर श्रीकृष्णाचे पराक्रम जे आहेत ते मोस्ट ऑफ जे आहे ते या गार्डनमध्ये रेखाटण्यात आले होते. तर इथे एंट्री केल्या इथे तलाव आणि इकडे हा जो फार्मर आहे ना तो फार्मरचा स्टॅच्यू इकडे दाखवण्यात आला होता. आणि हा जो ओढा आहे ना हा लेक क्रॉस केल्यानंतर पुढे जे आहे ना तर इथे पाहू शकतो ही भगवान गौतम बुद्धांची इकडे मूर्ती आहे.
तर या स्कल्पचरपासून जे श्रीकृष्ण भगवान आहे ना, तर त्यांच्या कीर्तीची गुणगाथा गाणारे हे जे स्कल्पचर आहेत ना, ते स्कल्पचर तुम्हाला पाहायला मिळतील. तर या टोकापासून त्या टोकापर्यंत असं कर्वच्या आकारामध्ये त्यांची रचना केलेली होती. तर एंट्री केल्यावरती राईट साईडला जे पाहिलं ते एक स्कल्पचर, आणि इकडे लेफ्ट साईडला जे आहे ना, ते श्रीकृष्ण इकडे झाडावरती दाखवलेत, आणि ज्या गोपिका आहेत ना, त्या गोपिका इथे खालती पाण्यामध्ये दाखवलेत. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे माहिती देणारे जे स्कल्पचर आहेत ना, ते ह्या पूर्ण श्रीकृष्ण नगरीमध्ये पाहायला मिळतात. तर पूर्ण हा जो सेक्शन आहे ना पार्कचा, ज्याला श्रीकृष्ण नगरी होतो, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी निगडीत जे काही क्षण आहेत ना, ते क्षण या भिंतीचित्रामध्ये रेखाटण्यात आलेले आहे. तर या श्रीकृष्ण नगरीची सुरुवात आहे ना, या टोकापासून होते, जिथे भगवान श्रीकृष्णाचा जो जन्मकाळ आहे ना, तर त्या जन्मापासून पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये त्याने श्रीकृष्ण भगवानांनी केलेले जे पण पराक्रम आहेत ना, तर ते तुम्हाला त्या टोकापासून ते पूर्ण हा जो गार्डन आहे ना, तो कवर करून जिथून आपण एंट्री केली होती ना, तिथे त्याचा एंड होतो. तर आपण त्या एंडपासून इकडे स्टार्टला आलो होतो. तर ह्या जे समोर पाहताना तिथे भगवान श्रीकृष्णाने केलेले जे वध वगैरे आहे ना, ते पाहायला मिळते. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर श्रीकृष्ण नगरीच्या बाजूला इकडे स्कल्पचर पार्क आहे, जिथे दगडामध्ये केलेले कोरीव काम वगैरे जे आहेत ना, स्टॅच्यू वगैरे इथे पाहायला मिळते. समोर जे पाहतोय ना, तर ते मेटल मध्ये केलेलं आहे. इकडे नक्षीकाम आहे, म्हणजे इकडे जे प्राणी वगैरे जे आहेत ना, तर हे सर्व मेटलमध्ये कोरलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इथं आतमध्ये एंट्री केलं की त्याच्यानंतर इथे तुम्हाला दगडामध्ये कोरलेले तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्कल्पचर पाहायला मिळते. तर हे जे समोर पाहतो ते मेटलमध्ये बनवलेले आहे, ते सैनिकसारखे दिसतात ते. आणि हे जे पाहतोय ना, तर ते
हे सुद्धा जे भंगारमधल्या वस्तूंचा वापर करून म्हणजे वेस्टपासून बेस्टचं असं इकडे थीम आहे. तर असे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला इकडे स्कल्पचर दगडामध्ये त्यानंतर मेटलमध्ये इथे या एरियामध्ये पाहायला मिळेल. तर या स्कल्पचरचं नाव काय, म्हणजे याला कोणत्या नावाने संबोधले जाते आणि कुणी ते स्कल्पचर बनवले त्याची जी डिटेल आहे ना, त्याची नेमप्लेट या स्कल्पचरच्या खालती जे बॉटमला आहे ना, ते बॉटमला इकडे चिकटवण्यात आलेले आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे इकडे जे आयडिया आहेत ना, तर त्या आयडिया कल्पना तुम्हाला इथे या पार्कमध्ये पाहायला मिळतील. प्रत्येकाच्या माइंडसेटने प्रत्येकाच्या कलात्मकतेने डिझाईन केलेलं हे स्कल्पचर पार्क होते. म्हणजे प्रत्येकाचं जे इनोव्हेशन आहे ना, ते तुम्हाला या पार्कमध्ये पाहायला मिळेल. तर स्कल्पचर पार्क पाहून आल्यानंतर इकडे छोटे छोटे पॉन्ड आहेत, ज्या पॉन्डमध्ये हे डक पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर अशाच पुढे एक अजून मोठा पॉन्ड आहे जिथे तुम्हाला वॉटर राईड्स आहेत, त्या वॉटर राईड्स मिळतील. त्याच्यामध्ये जे सेल्फ ड्राईव्हच्या ज्या छोट्या कार येतात ना, तर त्या कार आहेत, त्या कार तुम्ही इथे पाण्यामध्ये ड्राईव्ह करू शकता. त्याचे चार्जेस आहेत मिनिमल, एकदम छोट्या प्राईजमध्ये तुम्हाला त्या राईड्सचा एन्जॉय करता येईल. तर इथे अजून एक हे इकडे स्कल्पचर पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये मेंढपाळ आहे, धनगर, आणि त्याच्या मेंढ्या ज्या आहेत ना, ते इथे चरताना दाखवलेल्या आहेत. तर आपण पाहिलं पहिल्या पॉन्डमध्ये जे आहेत ना ते डक होते, त्यानंतर परत इकडे सुद्धा दुसऱ्या पॉन्डमध्ये इथे कॉर्नरला तुम्हाला धनगर दिसतोय जो मेंढ्या पाळताना तुम्हाला इथे जे आहे ना ती आर्ट ती दाखवण्यात आलेली आहे. तर इकडे या सेल्फ राईड बोटिंग आहेत, तर ते पर पर्सन 30 रुपीज इकडे घेतले जातात. त्याच्यानंतर इथे सेल्फटीसाठी इथे जॅकेटसुद्धा आहेत, ते जॅकेट घालून तुम्ही असे सेल्फ ड्राईव्हमध्ये बोटिंगचा आनंदसुद्धा घेऊ शकता. तर मला वाटतं पर पर्सन किती आवर्स आहेत ते माहिती नाही, मला वाटतं 30 मिनिट्स वगैरे समथिंग असेल, कारण 1 आवरसाठी कोण एवढं कंटिन्यू जे बोटिंग आहे ते सेल्फ ड्राईव्हची बोटिंग इथे करू शकत नाही. मला वाटते 30 रुपीजमध्ये असं 30 मिनिट्स वगैरे समथिंग चार्जेस आहेत इथे. तर हा जो पॉन्ड आहे तो एक सर्कल गोलच आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मध्ये जे आहे ना, मध्ये हे तिकीट काउंटर आहे आणि बरोबर या तिकीट काउंटरचा भोवती पूर्ण राऊंड मारून तुम्हाला इथे परत जिथून स्टार्ट होते इथेच एंड होते. तर पूर्ण या राऊंडचे ते लोक 30 रुपीज चार्जेस करतात. तर कधी तुम्ही इकडे हैदराबादला आलात ना तर नक्कीच या सीतारामन जो पार्क आहे तर त्या पार्कला भेट द्या. तर आपण पूर्ण राऊंड मारून आलो होतो, पार्क पूर्ण एन्जॉय केलं होतं. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया हैदराबादमधल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.